शहरातला कचरा कमी करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनासाठी या कॉलनीतल्या नागरिकांनी पुढाकार घेतलाय। रोजचा तब्बल 150 किलो ओला कचरा, 150 किलो सुका कचरा आणि सॅनिटरी नॅपकिन्स डायपर्सचा 40 किलो कचरा जमा होतो। ओला कचरा खत निर्मितीसाठी कंपोस्ट पीट्स मध्ये नेला जातो। सुका कचरा पुनर्निर्मितीसाठी आकार या एनजीओला दिला जातो आणि डायपर्स सारखा कचरा डंपिंग ग्राउंडवर पाठवला जातो। बऱ्यापैकी एक 60 ते 70% वर्गीकरण होऊन आम्ही हा प्रकल्प एक बऱ्यापैकी ठिकाणी येऊन स्थिरस्थावर केलेला आहे। वर्षाला काही टन जरी कचरा कमी गेला तरी तेवढाच महानगरपालिकेवरचा छोटासा लोड कमी होईल आणि हीच एक आमची छोटीशी त्याच्यासाठी एक कार्यभार आहे, हातभार आहे असं मला वाटतं। कॉलनीमध्ये उभारण्यात आलेल्या 10 पिट्समध्ये हा कचरा रोजच्या रोज ढवळला जातो। कचऱ्याचं खतात रूपांतर करण्यासाठी लागणाऱ्या विघटनशील जीवाणूंचा साठा या हौदात टाकलेला असतो। तयार झालेल्या खताला ऊन देण्यासाठी ते गच्चीत पसरलं जातं आणि क्रशरच्या साह्यानं ते खत बारीक केलं जातं। 3 परिसर भगिनी या कचऱ्याचं अक्षरशः सोनं करतात। आम्ही कचरा काढून प्लास्टिकचा कागद वेगळा करून सनी असं याच्यात बनवतो, तर चांगलंच वाटत आहे ना। मग बरं वाटतंय की काम पण आहे आणि हे पण काम होतंय आणि आपलं खत पण भेटतंय झाडांना वगैरेला टाकायला। खराब झालेलं अन्न, नासलेलं अन्न हे सगळ्या प्रकारचं अन्न ह्याच्यामध्ये जातं आणि त्याचं नैसर्गिक पद्धतीने विघटन होऊन सेंद्रिय खत तयार होतं। ते खत आपण याच्यात बघू शकता, चहाच्या पावडरीप्रमाणे आपल्याला दिसत असेल आणि ह्याचंच पॅकिंग केलेलं आहे। ते आम्ही वसुंधरा सेंद्रिय खत म्हणून आम्ही विकतो। बरेच जण आमचे इथे येतात, आमचं कौतुक करतात, काही जण प्रयत्नही करतात, पण काही दिवसांनंतर त्यांच्याकडचं प्रोजेक्ट हे तितकं कंटिन्यू राहत नाही। तर आता आमची अशी इच्छा आहे की ही स्टोरी बघितल्यानंतर तरी स्वतःहून प्रेरणा घेऊन प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा गृहसंकुलांमध्ये आपण म्हणूयात की अशा प्रकारचं प्रोजेक्ट हे सुरू झालं पाहिजे। खरं तर या प्रोजेक्टची आता सगळ्यांना लागण लागली पाहिजे। विजयनगरच्या या मोहिमेला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय। वर्षा बापट, सुकृता पेठे आणि सुसज्ज स्वयंसेवकांची फौज यामुळेच हे शक्य होतं। विजयनगर कॉलनी शून्य कचरा प्रकल्प तब्बल 2.5 वर्ष अत्यंत यशस्वीपणे राबवते आहे आणि याचा अर्थ असा की तब्बल वर्षभराचा 100 टन कचऱ्याचा बोजा ते महापालिकेवर देत नाहीत। म्हणजेच यातून आम्हाला सांगण्याचा हाच प्रयत्न आहे की हो, हे शक्य आहे। या व्यतिरिक्त आंब्याच्या कोळी, जांभळाच्या, फणसाच्या, चिकूच्या बिया उन्हात वाळवून माती आणि खत मिसळून पिशवीत भरल्या जातात। 1-1.5 फुटापर्यंत त्याची वाढ झाल्यानंतर हरियाली या संस्थेला त्या दिल्या जातात आणि यासाठी कॉलनीतले लिटिल फार्मर्स पुढाकार घेतात। पुढच्या पिढीपर्यंत खऱ्या अर्थानं हे बाळकडू पोचतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह रेणुका जोशी, IBN लोकमत, मुंबई।